स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 32 आणि त्याचं विवरण. काळ चाले झरझरा, रात्रंदिन देव स्मरा. निष्काम कर्मी तो बरा, योगियांमध्ये. योग साधणे कठीण, साधल्यास विलक्षण. भक्ता नको अवलक्षण, चमत्कारांचे. देव जवळी वा दूरी, जैसा पाहे तैसा हरी. सद्भाव ठेवोनी करी, कर्म आपुले. तुम्ही बहुत न बोला, ध्यान साधने वागला. रखुमा देवी वराला, भेटणे लागे. भावार्थ असा: काळ झरझरा पुढे जात असतो. आपण काळाच्या अधीन आहोत. आपली जीवनयात्रा केव्हा संपेल सांगता येत नाही, म्हणून रात्रंदिवस देवाचं स्मरण करावं. निष्काम कर्म करावीत. निष्काम कर्म करणं ज्याला जमलं तो योग्यांमध्ये श्रेष्ठ ठरतो. असा योग साधणं कठीणच, पण साधला तर त्याच्यासारखी विलक्षण चांगली गोष्ट दुसरी कोणतीही नाही. भक्त होणं हे उत्तम, मात्र चमत्काराचं अवलक्षण त्याला बाधक होतं. देव जवळ आहे की दूर आहे, साधक ज्या श्रद्धेनं तो पाहिल तसा तो आहे. सद्भाव ठेवून आपल्या वाट्याला आलेली कर्म करावीत. त्याची फार वाच्यताही करू नये. जमेल तर ध्यान साधनाही करावी. साधना कोणतीही करा, परमात्म्याची, विठ्ठलाची कोणतीही करा, प्राप्ती झाली पाहिजे. चिंतन असं: या अभंगात साधकाची वृत्ती कशी असावी याचं चिंतन मामानी केलं आहे. पहिली गोष्ट, आपल्या जगण्यावर काळाची सत्ता असते हे साधकाच्या लक्षात आलं पाहिजे. काळाचा आपण प्रतिकार करू शकत नाही किंवा त्याला थोपवूही शकत नाही. आपली वेळ आली की काळ आपल्याला ओढून घेऊन जातो. त्याला कोणाचीही दयामाया असत नाही. हे ओळखून साधकानं रात्रंदिवस देवाच्या नामाच्या स्मरणात असावं. तसंच कोणत्याही केलेल्या कर्माचं फळ कर्त्याला भोगावंच लागतं. कर्मफल भोगण्यासाठी जगणं आणि पुन्हा त्यातही कर्म करावीच लागतात. पुन्हा त्याची फळं भोगण्यासाठी जन्म घेणं, असं हे जन्ममरणाचं चक्र अखंड चालू राहतं. यातून सुटका व्हावी असं वाटत असेल तर निष्काम कर्म करण्याची कला साध्य करावी. सर्व योगामध्ये निष्काम कर्मयोगी श्रेष्ठ, पण ही कलाही साधणं फार कठीण असतं. शरीर, मन, बुद्धी, अंतःकरण सतत कोणते ना कोणते कर्म करीत असतंच. त्याला आवर घालता येत नाही. म्हणून साधा सोपा मार्ग, आपण देवाचे भक्त व्हावं. श्रेष्ठ भक्ताची लक्षणं भागवतात विस्तारानं सांगितली आहेत. भक्त श्रद्धावान असतो. तो भगवंताच्या कीर्तन भजनात रममाण होतो. कीर्तन भजनात रममाण होण्यानं त्याच्या हृदयी सद्भावना वाढत राहते. सर्व प्राणीमात्रांबद्दल हरिभावना जागृत होते. देव अशा भक्ताला आपणहून भेटतो. अशी भक्ती साधना करताना कधी कधी सिद्धी प्राप्त होतात. मग सावध नसलेला भक्त चमत्काराच्या मागे लागून आपल्या मुख्य ध्येयापासून वंचित होतो. देव जवळ आहे की दूर आहे? तो केव्हा कसा प्राप्त होतो? या प्रश्नांचं उत्तर आहे, देव सर्वत्र आहे. तो भगवंताला सर्वार्थानं समर्पित होणाऱ्याला त्वरित प्राप्त होतो. तो ओळखायला जाणता यायला हवा. कर्ममार्गानं, भक्तिमार्गानं जाणाऱ्या साधकानं आणखी एक पथ्य पाळावं. स्वतःविषयी किंवा आपल्या झालेल्या प्रगतीविषयी बडबड करू नये.
वाच्यता करू नये. इथं मौन धरावं, चित्त शांत ठेवावं. मग हा ध्यानयोगही साध्य होतो. कर्मयोगी, भक्तियोगी कोणीही असो अथवा ध्यानयोगी असो, परमात्मा भेटणं हे अंतिम आणि श्रेष्ठ साध्य आहे. त्याकडे दुर्लक्ष होऊन चालत नाही. परमात्मा भेटला पाहिजे हा ध्यास महत्त्वाचा. हे होतं 32व्या अभंगाचं विवरण. आता उद्याच्या भागात आपण 33व्या अभंगाचं विवरण ऐकूया. गुरुदयेचा सागर तोची नेई पहिलं पार. ऐसा माझा स्वामी राय बाळवंदी त्याचे पाय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.